नमस्कार. गरीब घरात जन्म का मिळतो? गरुड पुराणातील कर्माचं रहस्य. मागील जन्माचे कर्मफळ की ईश्वराची परीक्षा? या पृथ्वीवर काही लोक जन्मताच श्रीमंत घरात जन्म घेतात, तर काही जण इतक्या गरीब घरात जन्माला येतात की 2 वेळेच्या जेवणासाठीही संघर्ष करावा लागतो. पण हा फरक का? देव काही लोकांवर जास्त प्रेम करतो आणि काहींवर कमी, की यामागे आहे आपल्या मागील जन्मातील कर्माचे गूढ रहस्य. गरुड पुराणात याबद्दल अशी एक मान्यता सांगितली आहे, जी ऐकून अनेकांना विचार करायला भाग पाडते. मात्र हा विषय धार्मिक मान्यतेवर आधारित आहे. प्रत्येकजण यावर विश्वास ठेवेलच असे नाही. पण आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटी आपण अशा मार्गाबद्दलही बोलणार आहोत, जे जीवन अधिक अर्थपूर्ण आणि सकारात्मक बनवू शकतात. चला तर मग व्हिडिओला सुरू करूया. सनातन धर्मात कर्माला अत्यंत महत्त्व दिले जाते. अनेक धार्मिक ग्रंथांमध्ये अशी धारणा मांडली जाते की प्रत्येक कर्माचे फळ कधी ना कधी मिळते. गरुड पुराणातही कर्म, धर्म आणि जीवनातील परिणाम याबद्दल विविध शिकवणी आढळतात. थोडं बघा, जरा तुम्ही कल्पना करा. आज रात्री तुम्ही शांत झोपलेले आहात. अचानक तेजस्वी प्रकाश तुमच्या खोलीत पसरतो. तुम्ही घाबरून उठता. समोर 2 यमदूत उभे आहेत. ते शांतपणे म्हणतात, चल, तुझ्या कर्माचा हिशोब करण्याची वेळ आली आहे. तुम्ही घाबरून विचारता, मी अजून जिवंत आहे? ते उत्तर देतात, आज आम्ही तुला घेण्यासाठी नाही आलो, तर तुला सत्य दाखवण्यासाठी आलो आहोत. क्षणातच तुम्ही एका विशाल सभागृहात पोहोचता. समोर यमराज विराजमान आहेत. त्यांच्या बाजूला चित्रगुप्त उभे आहेत. त्यांच्या हातात एक ग्रंथ आहे, ज्यात तुमच्या आयुष्यातील प्रत्येक कर्माची नोंद आहे. मित्रांनो, सनातन धर्मात कर्माला अत्यंत महत्त्व दिले गेले आहे. गरुड पुराणासह अनेक धर्मग्रंथ सांगतात की मनुष्याने केलेल्या कर्माचे परिणाम त्याला कधीतरी भोगावे लागू शकतात. मात्र कोणताही गरीब माणूस हा मागील जन्माच्या पापामुळेच गरीब आहे, असा निश्चित निष्कर्ष धर्मग्रंथ देत नाहीत. हा विषय धार्मिक श्रद्धा आणि कर्मसिद्धांत समजून घेण्यासाठी आहे. आपण अनेकदा विचार करतो, एकाच गावात 2 मुले जन्माला येतात. एक श्रीमंत घरात, दुसरे गरीब घरात. एकाला जन्मताच सर्व सुखसोयी मिळतात, तर दुसऱ्याला 2 वेळेच्या अन्नासाठी खूप मोठा संघर्ष करावा लागतो. हा फरक का? देव पक्षपाती आहे का, की यामागे काही गूढ नियम आहे? धर्मग्रंथाचा संदेश असा आहे की ईश्वर पक्षपाती नसतो. तो सर्वांना कर्म करण्याची संधी देतो. जन्माची परिस्थिती अनेक कारणांनी घडते. कर्म हा काही परंपरातील एक धार्मिक दृष्टिकोन आहे. त्याचबरोबर समाज, कुटुंब, परिस्थिती आणि संधी याचाही जीवनावर खूप मोठा प्रभाव असतो. गरुड पुराणाचा मुख्य संदेश भीती निर्माण करणे नाही. तो फक्त माणसाला सत्य, दया, प्रामाणिकपणा, सेवा आणि धर्म मार्ग याचे महत्त्व समजवतो. जर एखाद्या व्यक्तीकडे भरपूर धन असूनही तो भुकेलेला अन्न देत नसेल, गरजूंना मदत करत नसेल, दुसऱ्यांचा हक्क हिसकावत असेल किंवा अहंकाराने वागत असेल, तर अशा वर्तमानापासून दूर राहण्याची शिकवण धर्मग्रंथ देतात. दुसरीकडे गरीब असला तरी जो माणूस सत्य बोलतो, कष्ट करतो, आईवडिलांचा आदर करतो, दुसऱ्याच्या दुःखात मदतीचा हात देतो, त्याचे जीवन धर्माच्या दृष्टीने मौल्यवान मानले जाते. एक कथा सांगितली जाते, ती नीट ऐका. एका नगरात एक अतिशय श्रीमंत व्यापारी राहत होता. त्याच्याकडे अमाप संपत्ती होती, पण त्याच्या मनात दया नव्हती. एक वृद्ध संन्यासी त्याच्या दारात आला आणि फक्त एका भाकरीची विनंती केली. व्यापाऱ्याने त्याला हकलून दिले. संन्यासी शांतपणे म्हणाला, धन कायमचे नसते, पण कर्माचा ठसा कायम राहतो. काही वर्षांनी व्यापाऱ्याचा व्यापार बुडाला. त्याला तेव्हा समजले की संपत्तीपेक्षा माणुसकी मोठी असते. ही कथा कोणाला घाबरवण्यासाठी नाही, तर दया, सेवा आणि नम्रतेचे महत्त्व समजवण्यासाठीच आहे. धार्मिक परंपरेनुसार प्रत्येक आत्मा आपल्या कर्माचा प्रवास करत असतो. काही जण याला कर्मफळ मानतात, तर काही जण जीवनातील परिस्थिती, समाज, संधी आणि प्रयत्न याचाही मोठा वाटा मानतात.
गरुड पुराणातील अनेक शिकवणीचा मुख्य संदेश असा आहे की लोभ, अन्याय, फसवणूक, हिंसा आणि अधर्म यापासून दूर राहावे. अशा कृतीचे परिणाम भविष्यात दुःख रूपाने भोगावे लागू शकतात. असे धार्मिक मान्यता आहे. तुम्ही विश्वास ठेवा. तथापि हे लक्षात ठेवणे महत्त्वाचं आहे की एखादी व्यक्ती गरीब आहे म्हणून ती मागील जन्मी पापीच होती असा दावा धर्मग्रंथ करत नाही. उलट अनेक संत, ऋषी आणि महापुरुष अत्यंत साध्या किंवा गरीब कुटुंबात जन्मले आणि त्यांनी आपल्या आचरणाने महानत्व प्राप्त केले. म्हणूनच गरीब ह्या कमीपणाचा किंवा शिक्षेचा पुरावा नसून अनेकांसाठी ती संघर्षातून उभे राहण्याची संधीही ठरू शकते. धर्मग्रंथाचा भर प्रामुख्याने सत्कर्म, दया, प्रामाणिकपणा आणि ईश्वर भक्ती यावर आहे. पण गरुड पुराणात अशा कोणत्या कृतीचा उल्लेख आढळतो ज्यामुळे मनुष्याला पुढील जन्मात कठीण परिस्थितीचा सामना करावा लागू शकतो, अशी धार्मिक मान्यता आहे? आणि कोणती सत्कर्म भविष्यातील जीवन अधिक मंगल बनवतात, याबद्दल आपण पुढील भागात सविस्तर जाणून घेऊया. मित्रांनो, आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न. जर देव सर्वांवर समान प्रेम करत असेल तर काहींना जन्मापासूनच सुख आणि काहींना जन्मापासूनच दुःख का मिळते? गरुड पुराणात कर्म सिद्धांतावर भर दिला आहे. या शिकवणीनुसार प्रत्येक कर्माचा परिणाम असतो. पण हे लक्षात घ्या की धर्मग्रंथाचा उद्देश कोणाचा न्याय करणे नाही, तर माणसाला चांगले आचरण शिकवणे हा आहे. एक कल्पना करा. एका गावात 2 मुले जन्माला आली. पहिले मूल श्रीमंत घरात जन्मल्यापासून त्याला सर्व सुखसोयी मिळाल्या. दुसरे मूल गरीब घरात जन्मले. 2 वेळेच्या अन्नासाठी संघर्ष, शिक्षणासाठी अडचणी आणि प्रत्येक दिवस नवा संघर्ष. हा फरक पाहून अनेकाच्या मनात प्रश्न निर्माण होतो, देवाने असा भेदभाव का केला? धार्मिक परंपरेत असे सांगितले जाते की आत्मा हा केवळ एका जन्मापुरता मर्यादित नसतो. तो अनेक जन्मांचा प्रवास करत असतो. त्या प्रवासात केलेली सत्कर्म आणि दुष्कर्म पुढील आयुष्यावर परिणाम करू शकतात, अशी श्रद्धा आहे. मात्र याचा अर्थ असा नाही की गरीब माणूस वाईटच असतो. अनेक वेळा गरिबी ही जीवनातील परीक्षा, परिस्थिती किंवा समाजातील असमानतेचाही परिणाम असू शकतो. लोभाचे कर्म. गरुड पुराणातील शिकवणीनुसार जो माणूस स्वतः श्रीमंत असूनही भुकेलेला अन्न देत नाही, गरजवंतांना मदत करत नाही, फक्त स्वतःचाच विचार करतो, असा लोभ मनुष्याला आध्यात्मिकदृष्ट्या खाली नेतो असे सांगितले जाते. कारण संपत्ती ही फक्त स्वतःसाठी नसून समाजासाठीही उपयोगी पडावी, हा धर्माचा संदेश आहे. आता आपण दानाचे महत्त्व पाहूया. गरुड पुराणात दानाला मोठे स्थान दिले आहे. दान म्हणजे केवळ पैसा नव्हे. एखाद्याला अन्न देणे, ज्ञान देणे, औषधाची मदत करणे, दुःखी व्यक्तीला आधार देणे, हे सर्व दानच मानलं जाते. धर्मग्रंथामध्ये सांगितले आहे की निस्वार्थ दानामुळे मन शुद्ध होते आणि समाजातही चांगुलपणा वाढतो. खोटेपणा आणि अन्याय. जो व्यक्ती दुसऱ्याचा हक्क हिसकावतो, फसवणूक करतो, खोटे बोलून स्वतःचा फायदा करून घेतो, अशा वर्तमानापासून दूर राहण्याचा उपदेश धर्मग्रंथ करतात. कारण अशा कृतीमुळे स्वतःचे आणि इतरांचेही नुकसान होते. पालकाचा अपमान. भारतीय परंपरेत आईवडिलांचा सन्मान अत्यंत महत्त्वाचा मानला गेला आहे. गरुड पुराणासह अनेक धर्मग्रंथ सांगतात की पालकाची सेवा आणि आदर हे मोठे पुण्यकर्म मानले जाते. याचा अर्थ भीती निर्माण करणे नसून कुटुंबातील नातेसंबंध जपण्याचे महत्त्व सांगणे हा आहे. एक छोटी कथा. एका नगरात एक अतिशय श्रीमंत व्यापारी राहत होता. त्याच्याकडे भरपूर धन होते, पण तो कोणालाही मदत करत नसे. भिकाऱ्यांना हाकलून लावत असे. गरीब लोकांची थट्टा करत असे.
एके दिवशी एका वृद्ध साधूने त्याला विचारले, तू इतके धन घेऊन कुठे जाणार? व्यापारी हसला. साधू म्हणाले, सोबत धन जाणार नाही, पण तुझी कर्म मात्र तुझ्या पुढे चालत राहतील. ही कथा आपल्याला सांगते की धनापेक्षा कर्म खूप मोठे आहे. मित्रांनो, आज प्रत्येक माणूस श्रीमंत होण्याची इच्छा ठेवतो. प्रत्येकाला सुखी संसार हवा असतो. प्रत्येकाला भरपूर पैसा, मान, सन्मान आणि आनंद हवा असतो. पण मग असे का होते की काही लोक कितीही कष्ट केले तरी त्यांना यश मिळत नाही? या प्रश्नाचे एक उत्तर धर्मग्रंथ कर्माच्या दृष्टीने शोधतात. गरुड पुराणातील शिकवणीनुसार मनुष्याने केलेल्या कर्माचे परिणाम त्याच्या जीवनावर होऊ शकतात, अशी श्रद्धा आहे. याचा अर्थ प्रत्येक गरीब व्यक्तीने भूतकाळात वाईट कर्मच केली होती असा नाही. हा धार्मिक दृष्टिकोन आहे. पहिले कर्म, दुसऱ्याचा हक्क हिरावून घेणे. धर्म सांगतो, जो दुसऱ्याचे धन फसवणुकीने घेतो, गरिबांचा हक्क हिसकावतो, विधवा, अनाथ किंवा असहाय्य व्यक्तीचा गैरफायदा घेतो, अशा वर्तनामुळे अधर्म वाढतो. म्हणूनच धर्मग्रंथ प्रामाणिकपणावर भर देतात. दुसरे कर्म, अन्नाचा अपमान. गरुड पुराणासह अनेक धार्मिक परंपरांमध्ये अन्नाला देवतुल्य मानले गेले आहे. ज्याला अन्न मिळते त्याने त्याचा आदर करावा. भुकेलेला शक्य असेल तेव्हा अन्न द्यावे, कारण अन्नदान हे श्रेष्ठ दानापैकी एक मानले जाते. तिसरे कर्म, अहंकार, जो सगळ्यांनाच आहे आत्ता. अहंकार हा माणसाचा सर्वात मोठा शत्रू मानला जातो. रावणाकडे संपत्ती होती, ज्ञान होते, सामर्थ्य होते, पण अहंकारामुळे त्याचा नाश झाला. ही कथा आपल्याला विनम्रतेचे महत्त्व शिकवते. चौथे कर्म म्हणजे आई वडिलांचा अपमान. जो आपल्या आई वडिलांना दुःख देतो, त्यांच्या वृद्धापकाळात त्यांना एकटे सोडतो, त्यांचा अपमान करतो, अशा वर्तमानापासून दूर राहण्याची शिकवण धर्मग्रंथ देतात. पालकांची सेवा हे पुण्यकर्म मानले जाते. पाचवे कर्म, असत्य आणि फसवणूक. खोटे बोलून पैसा कमावणे, लोकांची फसवणूक करणे, व्यवहारात बेईमानी करणे, यामुळे समाजातील विश्वास कमी होतो. म्हणून धर्म सत्य आणि प्रामाणिकपणाला सर्वोच्च स्थान देतो. एक प्रेरणादायी कथा. एक गरीब शेतकरी होता. त्याच्याकडे फारशी जमीन नव्हती. 2 वेळेच्या अन्नासाठी तो दिवसभर मेहनत करत असे. एके दिवशी त्याला रस्त्यात सोन्याची पिशवी सापडली. त्याने ती स्वतःकडे न ठेवता मालकाचा शोध घेतला आणि परत दिली. गावातील लोकांनी विचारले, तू स्वतः गरीब आहेस, तरीही सोनं परत का दिलंस? शेतकरी हसून म्हणाला, गरिबीपेक्षा प्रामाणिकपणा मोठा आहे. पैसा पुन्हा मिळू शकतो, पण चारित्र्य हरवले तर सर्व काही हरवते. ही कथा आपल्याला सांगते की धर्माचा खरा अर्थ सत्कर्म आहे. खरा संदेश गरुड पुराणाचा उद्देश लोकांना घाबरवणे नाही, तर माणसाला चांगले जीवन जगण्याची प्रेरणा देणे आहे. सत्कर्म करा, दान करा, सत्य बोला, कष्ट करा आणि दुसऱ्यांना मदत करा. याच मार्गाने जीवन अधिक सुंदर होऊ शकते. पण एक प्रश्न अजूनही बाकी आहे. जर एखादा माणूस आधीच गरीब घरात जन्माला आला असेल तर त्याचे नशीब बदलू शकते का? गरुड पुराण आणि इतर धर्मग्रंथ याबद्दल काय सांगतात ते आपण जाणून घेऊया. गरिबीतून बाहेर पडण्याचा मार्ग धर्म काय शिकवतो? आत्तापर्यंत आपण कर्म आणि धार्मिक मान्यता याबद्दल चर्चा केली. पण आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न, जर एखादा माणूस गरीब घरात जन्माला आला असेल तर त्याचे भविष्य बदलू शकते का? तर या प्रश्नाचे उत्तर ऐकून अनेकांना आश्चर्य वाटेल. सनातन धर्मातील अनेक ग्रंथांचा संदेश असा आहे की जन्म आपल्याला मिळतो, पण कर्म आपण निवडतो. म्हणूनच परिस्थिती कठीण असली तरी प्रयत्न, प्रामाणिकपणा आणि सत्कर्म
यांच्या जोरावर जीवनाची दिशा बदलू शकते. कष्टाला पर्याय नाही. कोणताही धर्म आळशीपणाला प्रोत्साहन देत नाही. जो मनुष्य प्रामाणिकपणे मेहनत करतो, वेळेचा आदर करतो, आपल्या कुटुंबासाठी संघर्ष करतो, तो आधीच धर्माच्या मार्गावर चालत असतो. देव मेहनत करणाऱ्याला जादूने पैसा देतो असे नाही, पण मेहनतीमुळे संधी निर्माण होतात. कमाई प्रामाणिक असावी. काही लोक म्हणतात, लवकर श्रीमंत व्हायचं असेल तर कोणताही मार्ग चालतो, पण धर्म याला मान्यता देत नाही. फसवणूक, भ्रष्टाचार, चोरी किंवा दुसऱ्याचे नुकसान करून मिळवलेले धन टिकत नाही, असा नैतिक संदेश अनेक ग्रंथ देतात. दान आणि सेवा. लोकांना वाटते, मी गरीब आहे, मग मी दान कसं करू? पण दान म्हणजे फक्त पैसा नाही, हे लक्षात घ्या. एखाद्याला पाण्याचा ग्लास देणे, भुकेलेला अन्न देणे, एखाद्या मुलाला शिक्षणात मदत करणे, आजारी व्यक्तीची सेवा करणे, हेही दानच आहे. धर्म सांगतो, दानाने फक्त समोरच्याचे जीवन बदलत नाही, तर देणाऱ्याचे मनही समृद्ध होते. समाधान आणि प्रगती. समाधान म्हणजे स्वप्न सोडणे नाही. समाधान म्हणजे आज जे आहे त्याबद्दल कृतज्ञ राहून उद्याचा दिवस अधिक चांगला करण्यासाठी प्रयत्न करणे. एक प्रेरणादायी कथा. एक छोट्या गावात एक मुलगा राहत होता. त्याच्या वडिलांकडे काम नव्हते. घरात अनेक दिवस अन्नही नव्हते. रात्री तो आईला विचारायचा, आई, आपल्याकडे एवढी गरिबी का आहे? तेव्हा आई म्हणायची, बाळा, गरिबी ही कायमची नसते, पण मेहनत सोडली तर ती कायमची होते. त्या एका वाक्याने मुलाचे आयुष्य बदलले. तो दिवसा काम करू लागला, रात्री अभ्यास करू लागला. वर्षानुवर्षाच्या मेहनतीनंतर तो मोठा अधिकारी झाला. एका पत्रकाराने विचारले, तुझ्या यशाचे रहस्य काय? तो हसला आणि म्हणाला, मी गरीब जन्मलो, पण गरीब विचार घेऊन जगलो नाही. गरिबी हा गुन्हा नाही. गरिबी लाजेची गोष्ट नाही. लाज वाटली पाहिजे ती खोटेपणाची, आळशीपणाची, अधर्माची. कारण अनेक महान संत, समाजसुधारक आणि यशस्वी व्यक्ती साध्या कुटुंबातूनच पुढे आले आहेत. धर्माचा हा संदेश माणसाला कमी लेखण्याचा नाही, तर त्याला उभे करण्याचा आहे. पण जर एखाद्या व्यक्तीला वाटत असेल की माझ्या आयुष्यात सतत दुःख, अपयश आणि गरिबीच येते, तर धर्मानुसार त्याने कोणत्या सवयी अंगीकाराव्यात आणि शेवटी या संपूर्ण विषयाचा खरा अर्थ काय आहे, पुढील आणि अंतिम भागात आपण याचं उत्तर जाणून घेणार आहोत. मित्रांनो, आत्तापर्यंत आपण कर्म, धर्म आणि गरुड पुराणातील काही शिकवणीबद्दल जाणून घेतले. पण आता सर्वात मोठा प्रश्न, जर गरीब जन्म मिळाला असेल तर देवाने आपल्याला सोडून दिले आहे का? धर्म याचे उत्तर देतो, नाही. कारण देव माणसाचा जन्म पाहत नाही, तो त्याचे कर्म पाहतो. इतिहास साक्षी आहे. महर्षी वाल्मिकी, संत कबीर, संत रविदास, अनेक महान संत साध्या परिस्थितीतून पुढे आले. त्यांच्या महानतेचे कारण त्यांचा जन्म नव्हता, तर त्यांचे आचरण, साधना आणि सत्कर्म होते. धर्म आपल्याला काय शिकवतो? धर्म कधीही असे म्हणत नाही की श्रीमंत म्हणजे पुण्यवान आणि गरीब म्हणजे पापी. उलट धर्म सांगतो, जो दुसऱ्याला दुःख देत नाही, जो सत्याचा मार्ग सोडत नाही, जो प्रामाणिक कष्ट करतो, जो आईवडिलांचा आदर करतो, जो भुकेलेल्याला अन्न देतो, तोच खरा श्रीमंत आहे. एका वृद्ध साधूकडे एक तरुण आला. तो रडत म्हणाला, माझ्या घरात गरिबी आहे, माझ्याकडे पैसे नाही, माझे नशीबच खराब आहे. साधूंनी त्यांना विचारले, तुझे 2 हात आहेत? तो म्हणाला, हो. 2 पाय आहेत,
हो, मला 2 डोळे आहेत. हो, आई वडील पण आहेत. हो. साधू हसले आणि म्हणाले, मग तू गरीब नाहीस. तुला अजूनही मेहनत करण्याची शक्ती दिली आहे. ज्याच्याकडे संधी आहे तो खरोखर गरीब नसतो. त्या दिवशी त्या तरुणाचा विचार बदलला. त्याने मेहनत केली, ज्ञान मिळवले, लोकांना मदत केली आणि हळूहळू त्याचे आयुष्य बदलू लागले. जर तुम्हाला तुमचे जीवन अधिक चांगले करायचे असेल तर धर्माच्या शिकवणीनुसार या 5 गोष्टी नेहमी लक्षात ठेवा. पहिली, दररोज प्रामाणिक मेहनत करा. दुसरी, खोटेपणा आणि फसवणूक टाळा. तिसरी, शक्य असेल तेव्हा अन्नदान किंवा सेवाभाव जोपासा. 4, आई वडील आणि गुरुजनांचा आदर करा. 5, संकट आले तरी आशा सोडू नका. मित्रांनो, गरीब घरात जन्म मिळणे ही एखाद्याची चूक आहे असा निष्कर्ष काढणे योग्य नाही. धार्मिक ग्रंथ कर्माबद्दल विचार मांडतात, पण तेवढेच महत्त्व सध्याच्या आयुष्यातील सत्कर्म, प्रयत्न आणि नैतिक जीवनालाही देतात. म्हणून जर आज तुमच्याकडे कमी असेल तर निराश होऊ नका. आजचे चांगले कर्म, आजची मेहनत, आजचा प्रामाणिकपणा उद्याचे आयुष्य बदलू शकतो. लक्षात ठेवा, जन्म आपल्या हातात नसतो, पण जीवन कसे घडवायचे हे आपल्या हातात असते. जर हा व्हिडिओ तुम्हाला विचार करायला भाग पाडणारा वाटला असेल तर तो नक्की शेअर करा. अशा धार्मिक माहितीसाठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा तुमच्या मते जीवनात सर्वात मोठी संपत्ती कोणती आहे. पुढील व्हिडिओमध्ये आपण गरुड पुराणातील आणखी एका गूढ रहस्याबद्दल जाणून घेऊ. तोपर्यंत हर हर महादेव.